नमस्कार. प्रगत महाराष्ट्राच्या डॉक्टर्सचे या सेगमेंटमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहे निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर जयश्री यशवंते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आज आपल्याकडे कोरोना खूप मोठा विषय आहे. तर कोरोना काळामध्ये निसर्गोपचार पद्धतीत काय काय काळजी घ्यावी, तुम्ही काय सांगाल याविषयी प्रेक्षकांना? करोना काळामध्ये किंवा करोना पेशंट जे आहे त्यांनी स्वतःची कशी काळजी घ्यावी आणि निसर्गोपचार त्याच्यामध्ये कसा उपयोगी होईल हे आज आपण जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं जर असं पाहण्यात आलं आहे की करोनाचे जे पेशंट आहेत त्यांची ऑक्सिजनची मात्रा फार कमी लेवलला जाते आणि लंग्सवर अटॅक होतो. तर याच्यामध्ये निसर्गोपचारामध्ये फार छान प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. जसं आपण असं म्हणू शकतो की एक सी विटामिन जे आहे, हर्ड इम्युनिटी म्हणून जी आहे ती तुम्हाला मेंटेन करावी लागते. तर सी विटामिन आपल्याकडे इझिली अवेलेबल असतं. मोसंबी आहे, ज्यूस आहे, मोसंबी आहे किंवा ज्यूस ऑरेंज आहे, लेमन आहे, हे आपल्या घरात इझिली अवेलेबल असतं. तर सी विटामिन हे आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तुमची हर्ड इम्युनिटी म्हणजे आपल्या जी सलायव्हरी जो पार्ट आहे तिथे आपल्याला ती उपयोगी पडते. आणि करोनाचा जो व्हायरस आहे की त्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये आपण काम करू शकतो. आणि राहिला दुसरा भाग जो आहे, दुसरा जो भाग आहे की ऑक्सिजनची मात्रा जी कमी होते पेशंटमध्ये, तर त्याचा आपण घरच्या घरी आपण कसं काय करू शकतो. तर त्याचा आपण घरच्या घरी काय करू शकतो तर पहा, निसर्गाने कसं केलं आहे की आपल्याला प्रॉब्लेम कम्स विथ द सोल्युशन. तर निसर्गाने आपल्याला जसं जन्माला घातलंय तसं आपल्याबरोबर आजारांबरोबर सोल्युशन्स पण दिलेले आहेत. फक्त आपण ते विसरलेलो नाही म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की त्याचं आपल्याला ज्ञान नाही आहे. तर आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण ऑक्सिजनची मात्रा जी आहे ती आपण कसं आपण घरच्या घरी बॅलन्स करू शकतो किंवा कसं काय करू शकतो ह्या विषयी आज आपण बोलू. मी एक पॉईंट दाखवते, त्याला ऑक्सिजनेट पॉईंट म्हणतो, जो ॲक्युप्रेशरचा एक भाग आहे. तर त्याचा डेमो तुम्ही नीट पाहून घ्या कसा आहे. हा तुमचा जो हात आहे, हाताचा हा जो एल्बो पार्ट आहे हा थोडासा वरती केल्यानंतर इथे फक्त 4 बोटं असे ठेवायचे. ओके, 4 बोटं ठेवल्यानंतर तुमची 4 बोटं जिथे संपतात तिथे तुमचा अंगठा येतो. तिथे अंगठ्याचा पॉईंट तिथे ठेवल्यानंतर तिथे जो पॉईंट मिळतो त्याला थोडंसं तुम्ही 30 टाइम्स रोटेट क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज असं जर तुम्ही हे दिवसातून 2-3 वेळा केलं तर तुमची ऑक्सिजनचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतो. कारण ह्या पॉईंटलाच ऑक्सिजनेट पॉईंट म्हटला जातो. हा एक ॲक्युप्रेशरचा भाग आहे, मर्मा थेरपीचा भाग आहे. तर याच्यामध्ये तुम्ही ते हाताने थोडासा दाब देऊन तुम्ही करू शकता किंवा तुम्ही तिथे कलर यूज करू शकता किंवा तिथे तुम्ही धान्य लावू शकता. तर धान्यामध्ये काय लावू शकतो आपण, तर धान्यामध्ये मेथी सीड्स तुम्ही यूज करू शकता ह्या पॉईंटला. पुन्हा एकदा दाखवते की हात सरळ केला, एल्बो असा केला, एल्बोच्या याच्यामध्ये तुम्ही 4 बोटं असे ठेवलेत. तुम्ही ही 4 बोटं जिथे संपतात तिथेच आपला अंगठा ठेवायचा. त्या अंगठ्याच्या खाली जो पॉईंट येतो, जो LU4 म्हटला जातो ॲक्युप्रेशरच्या भाषेमध्ये, जो ऑक्सिजनेट पॉईंट आहे, तर त्याला तुम्ही क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज तुम्ही त्याला दिवसातून 2-3 वेळा जर त्याला तुम्ही प्रेस केलं तर तुमच्या ऑक्सिजनचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जातो. अच्छा डॉक्टर, मला एक जाणून घ्यायला आवडेल की कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना भावनिक आणि मानसिक खूप त्रास झाले, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? ह्या पद्धतीमध्ये अशी काही पद्धत आहे का की जेणेकरून आपण त्यांचा जो स्ट्रेस आहे तो रिलीज करू शकू? हो, फार छान आहे. कारण हा शारीरिक व्याधीवर तर खूपच त्रास होतोच आहे, पण त्याचबरोबर तो मेंटली आणि इमोशनली पण अटॅक करतो आहे. तर नॅचरली याचा इमोशनली एक पुष्प औषधी म्हणून निसर्गोपचारामध्ये आहे, जी मनुष्याच्या 38 भावनांवर काम करते. तर त्याच्यामध्ये आता करोनाच्या काळामध्ये जो मानसिकता किंवा जो भावनिक गोंधळ आहे किंवा भावनिक स्ट्रेस आहे, तर त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहू शकतो की एक तर भीती असू शकते किंवा ओव्हर कॉन्फिडंट असू शकतो किंवा एक कन्फ्युजन पण असू शकतं. तर ह्या 3 प्रामुख्याने आपल्याला भावनांचा उद्रेक दिसतो किंवा इमोशनल इम्बॅलन्स आपण असतो. तर त्याच्यासाठी पुष्प औषधी म्हणून एक फार सुंदर असा उपचार पद्धती आहे, ज्याचा काहीही एक निसर्गोपचारामध्ये सर्वात प्रथम असं की ते कुठचाही साईड इफेक्ट नाही.
तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींचाच वापर करून तुम्ही तुमची जी हेल्थ आहे ती तुम्ही मेंटेन करताय. तर तसंच भावनिक आणि मेंटली ह्या गोष्टींवर जर आपल्याला उपचार पद्धती जी आहे ती पुष्प औषधी म्हणून एक फार सुंदर उपचार पद्धती आहे आणि त्याच्यावर तुम्ही छानपैकी तुमचा भावनिक गोंधळ जो आहे किंवा मेंटली स्ट्रेस जो आहे त्यातनं तुम्ही बाहेर येऊ शकता अगदी 100%. आज बऱ्याच जणांना म्हणजे कोरोना होऊन गेलेला आहे आणि त्यातनं ते आता रिकवर होत आहेत हळूहळू. तर त्या लोकांना तुम्ही काय सजेस्ट कराल किंवा त्या लोकांना काय सांगाल, काय सूचना असतील तुमच्या? ज्यांना कोरोना होऊन गेलेला आहे त्यांनी प्रामुख्याने काळजी घ्यायची आहे की त्यांच्या लंग्सची जी वीकनेस आली आहे, ओव्हरऑल बॉडीला वीकनेस येतो तर त्याच्यामुळे प्रामुख्याने लंग्सवर अटॅक होतो. तर त्याच्यामुळे त्यांनी काळजी घेतली पाहिजे त्यांच्या लंग्सला स्ट्रेंथनिंग करण्यासाठी. आणि त्यांच्या भावनिक गोंधळमध्ये म्हणायला जर विचार केला ह्या खास करून ह्या उपचार पद्धतीमध्ये तर एक सॅडनेस येऊ शकतो, म्हणजे उदासी येऊ शकते. तर त्या उदासीवर आपण बॅचफ्लॉवर रेमेडी जी आहे किंवा पुष्प औषधी जी आहे त्याचा उपयोग करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राणवायू किंवा प्राणिक ब्रीदिंग जे आपण म्हणतो, श्वसनक्रिया जी म्हणतो, त्याच्यासाठी तुम्हाला योगा थेरपीचा हा सपोर्ट घ्यावाच लागेल. त्याला ऑप्शन नाही, कारण तुमचे लंग्स ऑलरेडी वीक झालेले आहेत, तुमची श्वसन पद्धती जी आहे त्याच्यावर ऑलरेडी अटॅक झालेला आहे. तर ते हील करण्यासाठी अपार्ट फ्रॉम युअर मेडिसिन तुम्हाला योगिक क्रिया ह्या कराव्याच लागतील. आणि हेच एक निसर्गोपचारामध्ये अगदी ठाम औषध आहे जे तुमचं ओव्हरऑल बॉडी मेंटेन तर करतच आहे, तुमची ब्रिदिंग पॅटर्नवर मोस्टली काम करतं, प्राणवायूवर, आणि तुमची इंटरनल ऑर्गनला स्ट्रेंथनिंग देते. त्याच्यामुळे योगिक थेरपी जी म्हटली जाते, योगा थेरपी म्हटलं जातं, तो फार प्रामुख्याने याचा उपयोग केला जाऊ शकतो. अच्छा, आता दुसरी जी लाट आपल्याकडे आली आहे कोरोनाची, त्याच्यामध्ये आपण बघतोय की तरुण वर्ग जास्त त्याच्यामध्ये अफेक्ट होतोय. तर त्या संदर्भात आणि ते स्वतःला हे करून घेतात, ट्रीट करून घेतात. तर आपल्या अशा ह्याच्यामध्ये कितपत हे योग्य आहे की स्वतःला उपचार करून घेणं? तर त्या लोकांना तुम्ही काय सजेस्ट कराल, काय सूचना द्याल? मी तरुण वर्गाला हे अगदी म्हणजे मनापासून आणि कळकळीने सांगू इच्छिते की सेल्फ डायग्नोसिस आणि सेल्फ ट्रीटमेंट करू नका. फार डेंजरस असू शकतं. मान्य आहे की गुगलवर, नेटवर आता सगळं अवेलेबल आहे, पण तरीही तुम्हाला जर त्या गोष्टीचं ज्ञान नाही आहे तर तुम्ही स्वतःच्या जीवाशी खेळू नका. एक तज्ज्ञाचा सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची ट्रीटमेंट किंवा तुमचे आरोग्य तुम्ही मेंटेन करा. आता जसं आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन लेवल असे सगळे म्हणतात की 95च्या वरती असायला हवं, बरोबर. तर ह्याच्यामध्ये कितपत खाली येऊ शकते ऑक्सिजन मात्रा? आणि त्याच्यावर तुम्ही तर आता सांगितलंच आहे की तो पॉइंट दाबल्यावर इफेक्ट होतो. त्या व्यतिरिक्त काय असतं का की जेणेकरून आपण ऑक्सिजनची पातळी, असं होम रेमेडीज काय आहेत का की जे आपण यूज करून ऑक्सिजन लेवल वर आणू शकतो किंवा व्यवस्थित ठेवू शकतो? हो, अगदी. कारण ऑक्सिजनचा हा सर्वात प्रथम तर जो मी पॉईंट तुम्हाला सांगितला आहे की प्रेशरचा जो आहे तो इन्स्टंट काम करतो, त्याच्यामुळे तो पॉईंटला विसरायचंच नाही आहे. दुसरं, आपण आहारामध्ये जर त्याचा जर विचार केला तर आहारामध्ये बीटरूट आहे, कॅरेट आहे, हे जे ऑक्सिजनेट रिलेटेड फूड आहे त्याचं तुम्ही सेवन करू शकता. आणि कलर थेरपीमध्ये तुम्ही रेड कलरचा यूज करू शकता. आणि दुसरं म्हणजे जसं मी मागच्या आपल्या सत्रामध्ये एक मुद्रा सायन्स ह्या विषयावर बोलणं झालं तर त्यामध्ये मी जसं म्हणाले की तुमचे फिंगर्स तुमच्याबरोबर असतात, तुमचे बोटं तुमच्याबरोबर असतात. तर त्यापैकी एक प्राणमुद्रा म्हणून एक आहे ज्याच्या नावामध्येच सगळं आलं. ती प्राणमुद्रा जर तुम्ही केली तर तुमचे जे न्यूट्रिएंट व्हॅल्यू आहेत, जे तुम्ही इनटेक करताय ते ती बॉडी ॲब्झॉर्ब करण्यासाठी मदत करते. आणि शिवाय तुमची जी ब्रिदिंग पॅटर्न जी आहे त्यालाही ती बॅलन्स करते. तर ती प्राणमुद्रा कशी आहे ती पाहून घ्या, कशी त्याचा मी डेमो दाखवते आहे, तर व्यवस्थित समजून घ्या. अंगठा आहे, अंगठ्यामध्ये छोटं लिटल फिंगर आणि रिंग फिंगर ही प्राणमुद्रा आहे. ह्या प्राणमुद्रेच्या नावामध्येच सगळं आलेलं आहे. हे तुमचं फायर, अर्थ आणि जलतत्व, खाना पिना और डायजेस्ट करना, ये सब उसमें आ गया. तर हे प्राणमुद्रा जे आहे की नाही हे तुम्हाला ओव्हरऑल बॉडीमध्ये
याचा तुम्हाला प्राणसंचार किंवा आपण ऑक्सिजनची मात्रा जी म्हणतो, इम्युनिटी सिस्टम जी म्हणतो आपण, ती याने बूस्टअप होण्यास मदत होते. तर हे तुम्ही चालता बोलता कुठेही म्हणजे टी व्ही पाहताना, गप्पा मारताना, अगदी गॉसिप करताना पण बोलू शकता आणि करू शकता. तर याला असं काही नाही, फक्त एवढंच आहे की तुमचं सर्किट जे आहे ते क्लोज झालं पाहिजे. ते तुम्ही असं केलं किंवा असं केलं किंवा असं केलं तर नाही. प्रत्येक गोष्टीची एक पद्धत असते, त्याचा एक सिस्टम असतो. त्या सिस्टमच्या बाहेर जर तुम्ही गेला तर तुम्हाला त्याचा काहीही उपयोग होणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही बोलू शकत नाही की नाही हे असं काही नाही आहे. तुम्ही चुकीचं केलं तर तुम्हाला रिस्पॉन्स पण चुकीचेच येणार. त्याच्यामुळे व्यवस्थित करा, योग्य त्या पद्धतीने करा, तुम्हाला तुमचे रिस्पॉन्स मिळतील आणि तुम्हाला तुमचे त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला मिळतील. तर परत एकदा दाखवते, अंगठा आहे, करंगळी आहे आणि रिंग फिंगर आहे. हे टिप टू टिप, ही याला प्राणमुद्रा म्हटली जाते. याचे बरेचसे बेनिफिट आहेत, पण यातला आपण कोरोनाविषयी बोलतो आहोत. तर हा प्राण मुद्रा असल्या कारणाने ही ओव्हरऑल पूर्ण बॉडीवर याचा इफेक्ट होतो. आणि सगळ्यात मोठा प्लस पॉइंट ह्या मुद्रेचा आहे की तुम्ही आजारी असताना किंवा म्हणजे तुम्ही जे काही न्यूट्रिएंट तुम्ही घेताय, जे काही आहार घेताय तुम्ही, ते बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब करण्यासाठी याची फार मोठी मदत होते. आणि ते जर ॲब्झॉर्ब झाले तर तुमची इम्युनिटी लेवल चांगली वाढते. तर ही प्राणमुद्रा मात्र प्रत्येकाने येता जाता करू शकता. अच्छा डॉक्टर, आता तुम्ही आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना काही हेल्थ टिप्स दिल्यात तर खूप आम्हाला उपयोग होईल या गोष्टीचा. हो, नक्कीच मलाही द्यायला आवडतील हेल्थ टिप्स. कारण आता जी सिच्युएशन आहे, प्रत्येक जण कुठे ना कुठे कशा ना कशा पद्धतीने थोडा टेन्स आहे, हँडल करतोय आपल्या पद्धतीने कसं काय करता येईल. तर अगदी साध्या आणि सोप्या टिप्स आहेत की ते प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक व्यक्ती ती फॉलो करू शकेल. जसं आता मी म्हणाले की प्राणमुद्रा जी आहे ती प्रत्येकाने करावी. जो पॉईंट मी दाखवला आहे LU4, जो ऑक्सिजनेट पॉईंट आहे तो करावं. ह्या सगळ्या गोष्टी पॉईंटला प्रेस करण्यासाठी तुम्हाला हार्डली 1 मिनिट लागेल, ते करू शकता. आहारामध्ये तुम्ही ऑक्सिजन रिलेटेड जे फूड आहे ते फूड तुम्ही घेऊ शकता. जसं बीटरूट आहे, कॅरेट आहे, सी विटामिन आहे. जे काही आपल्या घरामध्ये आपल्या समोर येतं ते आनंदाने खा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टींच्या भानगडीत पडू नका की नाही हे असं हवंय आणि ते तसं हवंय. कारण तुमच्या शरीराला जी गरज आहे ते शरीर बरोबर डिमांड करतं. त्याच्यामुळे सगळं खा, आनंदी राहा आणि अगदी तणावमुक्त राहा. म्हणजे काय होईल की तुमच्या शरीरामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये जी निसर्गाने जी प्रतिकार शक्ती निर्माण केली आहे ती ऍक्टिव्ह होईल आणि तिला काम करण्यास वाव मिळेल. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही आमच्या या डॉक्टरचे या सेगमेंटमध्ये पुन्हा आल्याबद्दल. धन्यवाद. मलाही फार आवडलं. आपल्या प्रेक्षकांना छोट्या छोट्या टिप्स देण्यास फार आनंद झाला. आणि खरंच मी तर म्हणेन की प्रत्येकाने थोड्याफार अल्टरनेटिव्ह थेरपी शिकून घ्याव्या आपल्या फॅमिलीसाठी आणि आपल्या माणसांसाठी. तर आज आपल्याबरोबर होत्या निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर जयश्री यशवंते, आणि त्यांनी कोरोना रिलेटेड आणि निसर्गोपचार पद्धती याविषयी आपल्याला खूप चांगली माहिती दिली. आणि आरोग्यविषयक अजून माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा प्रगत महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद.